The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista venture by Pooja Prasoon पेश करते हैं करियर क्लैरिटी, अ कैंडिड पॉडकास्ट जो आपके करियर के सफर में रोशनी डालकर आपको सही रास्ता दिखाता है। आज के सेगमेंट में हम फोकस करेंगे कॉमर्स के फील्ड पर और इसके लिए हमारे खास गेस्ट है श्री अतुल जी आचड़े सर, प्रिंसिपल अतुल अकाउंटेंसी कॉमर्स क्लासेस, जो 30 साल से ज्यादा समय से अपने ज्ञान और अनुभव से हजारों स्टूडेंट्स की जिंदगी में रोशनी भर रहे हैं। उन्होंने अपनी टीचिंग जर्नी में अपनी मेहनत और डेडिकेशन से एजुकेशन के क्षेत्र में अपनी एक अलग पहचान बनाई है। तो चलिए इस एपिसोड में श्री अतुल जी आचड़े सर से मिलते हैं और लेते हैं उनसे वैल्यूएबल गाइडेंस जो आपको एक सफल और संतुष्ट करियर बनाने में मदद करेगा। सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट। नमस्कार पालकांनो व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे व्हॉइस विस्टा पॉडकास्टच्या 4थ्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद व थँक्यू। तुम्ही सर्वांनी मागील सर्व एपिसोडला दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आम्हा सर्वांचाच व्हॉइस विस्टाच्या टीमचा उत्साह द्विगुणित झालेला आहे व त्यामुळे अजून नवीन तुमच्याकडे माहिती घेऊन येण्याला आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे। त्यासाठी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार। वो कहते हैं ना, दिल खुश कर देता। तो इसी नोट पे हम शुरू करते हैं आज का एपिसोड। मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये काही गोष्टी वेगळ्या घेऊन आलोय। काही रिसेंट ट्रेंड जे आपण म्हणतो की मार्केटमध्ये आलेले काही नवीन ट्रेंड प्रमाणे कोर्सेस उपलब्ध आहेत व त्याचप्रमाणे तुम्हाला मागील सर्व एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही तुम्ही कोर्सेस करता आहात त्या बेसवर काही नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। त्याच्यात काही कोर्सेस नसून करिअर ऑप्शन्स तुम्हाला सांगितले जाणार आहेत। त्यामुळे आजचा एपिसोड हा खरंच विशेष होणार आहे, उपयुक्त होणार आहे आणि माहितीपूर्ण होणार आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की लक्ष देऊन हा आजचा एपिसोड नक्की ऐका। तर प्रोफेशनल कोर्सेस मधील अजून एक कोर्स मध्ये तुमच्या समोर मी नवीन नाव ठेवतोय, ते म्हणजे CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट। US बेस्ड इन्स्टिट्यूट आहे CFA इन्स्टिट्यूट, जी इन्स्टिट्यूट तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून देते। वेगवेगळ्या 3 लेवल मध्ये हा कोर्स चालवला जातो, ही एक्झाम घेतली जाते, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। त्यामुळे अतिशय चांगला असा हा कोर्स तुम्हाला उपलब्ध आहे। नक्कीच डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे, परंतु डिफिकल्टी लेवल जास्त असल्यामुळे तिथे जाणारे विद्यार्थी संख्या कमी आहे, स्पर्धा कमी आहे, गर्दी कमी आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, म्हणूनच आपल्या करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत। तर लेवल 1 कंप्लीट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जॉबच्या मिळू शकतात, चांगले कॉल तुम्हाला मिळू शकतात आणि अर्थातच लेवल 1, लेवल 2 व लेवल 3 अशा तिन्ही लेवल पूर्ण केल्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीज मधून तुम्हाला जॉब लेटर रेडीच आहेत असे समजा। कारण की यामध्ये तुम्हाला विविध ठिकाणच्या विविध पोस्टवर तुम्हाला जॉब मिळतात, जसे इक्विटी रिसर्च अनालिस्ट असतील, फंड अनालिस्ट असतील, इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट अनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऍडमिनिस्ट्रेटर, असे व अशा प्रकारचे अनेक पोस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत जर तुम्ही हा कोर्स करत असाल तर। म्हणून तुमच्या विश लिस्ट मध्ये CFA हा एक ऑप्शन तुम्हाला ठेवायला हरकत नाही। असे म्हणतात ना, ऑप्शन्स गिव्स ऑपॉर्च्युनिटीज। त्यामुळे आज इतके ऑप्शन्स आम्हाला मिळत आहेत कॉमर्स मध्ये, तर आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज पण किती आहेत याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। म्हणून CFA हा एक विश लिस्ट मध्ये टॉपला तुम्हाला ठेवायला हरकत नाही असे मला वाटते। तर CFA इन्स्टिट्यूट तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाऊन जास्त डिटेल माहिती, सब्जेक्ट, करिक्युलम, सिलेबस काय आहे नक्की तिथून अभ्यास करा व आपला इंटरेस्ट त्याच्यात जर असेल एक अनालिस्ट म्हणून, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून, तर तुम्हाला या कोर्सचा पॉझिटिव्हली विचार करायला हरकत नाही असे मला वाटते। त्याचप्रमाणे जसं ऑलरेडी तुम्हाला मी मागे सांगितलंच होतं, डेटा सायन्स याच्याबद्दल परत थोडंसं आणखी डिटेल सांगेल, कारण की मला काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की सर डेटा सायन्सचे जॉब कुठे मिळतात, याचा यूज ऍक्च्युअली कुठे होतो। तर मित्रांनो, डेटा आज हा सगळीकडे आहे। जसं मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की मुकेश अंबानींनी 2016 मध्ये वाक्य वापरलं होतं की डेटा इज अ न्यू ऑइल, आणि त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे की मुकेश अंबानी जे जगातले सर्वात मोठे किंवा वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियलिस्ट आहे, बिझनेस टायकून आहे, ते जर डेटाला इतकं महत्व देत असतील तर आपल्याला सुद्धा त्याचा विचार खूप चांगल्या पद्धतीने करायला हवा। तर फार्मा कंपनीज असतील, कॉम्प्युटर सेक्टर असेल किंवा कुठलीही मार्केटिंग कंपनीज असेल, या प्रत्येक ठिकाणी अवेलेबल डेटाचा यूज करून, तो एक्सप्लोर करून, तो एक्सप्लॉइट करून तुमचं प्रॉडक्ट, तुमची इन्फॉर्मेशन, तुमची सर्व्हिस
त्या कस्टमर बेस पर्यंत, त्या कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला इथून करता येत आहे. एक छानसं उदाहरण देईल की समजा तुमच्या शहरामध्ये मॅकडोनल्ड्सला एक आउटलेट ओपन करायचं आहे. मॅकडोनल्ड्स ही अमेरिका बेस्ड कंपनी आहे. ती कंपनी काय तुमच्या शहरापर्यंत वैयक्तिक आलेली नसते, परंतु विविध सोशल मीडिया मार्फत तुमच्या एरियामध्ये, तुमच्या शहरामध्ये एक सर्वे केला जातो. उदाहरणार्थ की तुमच्या XYZ नाशिक सारख्या शहराचं नाव घेऊया की नाशिकमध्ये एका एरियामध्ये आम्हाला मॅकडोनल्डचं आउटलेट ओपन करायचं आहे. तर मग फेसबुक मार्फत त्याच्यावर जाहिरात टाकली जाते. मग त्याच्यावर येणारे लाईक्स, त्याच्यावर येणारे कमेंट्स, त्याच्यावर येणारे व्ह्यूज, याचा अभ्यास, याचा सगळा डेटा हा त्या मॅकडोनल्ड्स कंपनीपर्यंत जातो. आणि मग त्याचं डिटेल स्क्रुटिनी करून, जसं की कोणत्या एज ग्रुपचे लाईक्स आलेत, कोणत्या एज ग्रुपचे कमेंट्स आलेत आणि कोणत्या एरियामधून जास्त व्ह्यूज मिळतात, या सगळ्यांचा अभ्यास करून या पर्टिक्युलर एका एरियामध्ये मॅकडोनल्डचं आउटलेट ओपन करायचं की नाही करायचं, हा निर्णय मॅकडोनल्ड कंपनी अमेरिकेत बसून नाशिकसाठी घेऊ शकते. असा एक चांगला उपयोग, चांगला यूज आपल्याला डेटाचा करता येऊ शकतो. हे एका एक्झाम्पल मार्फत तुम्हाला मी सांगितलंय. तर अशा प्रकारे डेटाचा यूज हा सर्वच ठिकाणी करता येतोय. आणि त्या डेटा अनालिसिसमुळे एखाद्या पेशंटची माहिती जर कलेक्ट केली तर त्याला भविष्यात उद्भवणारा एखादा आजार असेल तर तो लवकर डिटेक्ट करता येतोय, किंवा त्याला दिला जाणारे औषधं, त्याला दिला जाणाऱ्या औषधाचा डोस, या सगळ्यांची माहिती कलेक्ट करून त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देता येऊ शकते. अशी अनेक कार्य डेटा अनालिसिसच्या मार्फत करता येऊ शकतात. म्हणून डेटा अनालिसिस हा एक खूप चांगला पर्याय म्हणून तुम्हाला आज उपलब्ध आहे. आणि पूर्ण जगभरामध्ये डेटा अनालिसिस आणि बिझनेस अनालिसिस या दोन गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वापरल्या जात आहेत, त्याचा यूज केला जातोय. आणि हा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना, या कोर्स केलेल्या प्रोफेशनल्सला प्रचंड डिमांड कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज बघायला मिळते. म्हणून डेटा अनालिसिस हा एक विचार तुम्ही पॉझिटिव्हली करायला पाहिजे असं मला वाटतं. ऍक्च्युअली सायन्स, आता याच्यातही मला विचारलं गेलं की ऍक्च्युअली सायन्सचा यूज परत कुठे कुठे होतोय. तर ऍक्च्युअली सायन्सचा यूज आहे इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, इन्व्हेस्टमेंट सेक्टर, जसं म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडचं जे बॅक ऑफ द कॅल्क्युलेशन, कॉम्प्युटेशन असतं, ते सगळं हे ऍक्च्युअल पर्सनकडे दिलं जातं. कारण की अतिशय मायन्यूट असं कॅल्क्युलेशन, अतिशय मायन्यूट असं डिटेलिंग याच्यामध्ये करावं लागतं. त्यामुळे ऍक्च्युअली सायन्स हा एक खूप चांगला कोर्स आपल्याला म्हणता येईल, जो नवीन मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे. याच्यामध्ये जाणारे विद्यार्थी खूप कमी आहेत, कारण की मागेही मी सांगितल्याप्रमाणे ज्यांना मॅथमॅटिक्स या विषयामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ह्या कोर्सचा नक्कीच विचार करायला पाहिजे. खूप प्रचंड असं पोटेन्शियल या कोर्समध्ये आहे. 12वी नंतर इन्स्टिट्यूट ऑफ ऍक्च्युअरीज ऑफ इंडिया याच्यातर्फे घेतली जाणारी एक कॉमन टेस्ट, ऍक्च्युअल कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्याला एसेट असं म्हटलं जातं, या टेस्ट नंतर 2 वर्षातून 2दा ही एक्झाम घेतली जाते, जून आणि डिसेंबर. आणि त्या मार्फत तुम्ही हा कोर्स करू शकता, ज्याच्यामध्ये 4 स्टेजमध्ये हा कोर्स कंडक्ट केला जातो. पहिल्या स्टेजमध्ये 7 विविध सब्जेक्ट असतात, ज्याच्यामध्ये काही सब्जेक्ट मॅथमॅटिक्स तर काही सब्जेक्ट स्टॅटिस्टिक्सचे असतात, जे तुम्हाला कंपल्सरी पास करणं आवश्यक आहे. तर पहिल्या स्टेज नंतर तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये ऍडमिशन मिळतं, ज्यामध्ये 3 सब्जेक्ट तुम्हाला दिलेले जातात, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स यांचे काही विषय असतात. ही स्टेज कंप्लीट केल्यानंतर असोसिएट मेंबर तुम्ही म्हटले जातात त्या ऍक्च्युअल सायन्स इन्स्टिट्यूटचे. स्टेज नंबर 4 मध्ये 3 सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे असतात स्पेशल सब्जेक्ट म्हणून. आउट ऑफ द 7 सब्जेक्ट, 7 सब्जेक्ट पैकी 3 सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे आहेत तुमचे स्पेशलिस्ट म्हणून, तुम्हाला तुमचे इंटरेस्ट असल्याप्रमाणे. आणि लास्ट स्टेज नंबर 4 मध्ये आउट ऑफ 5 कुठले एक स्पेशल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला फेलो मेंबरशिप ऑफ द इन्स्टिट्यूट मिळते. आणि मग तुम्ही ऍक्च्युअल सायंटिस्ट किंवा ऍक्च्युअलीज म्हणून, प्रोफेशनल म्हणून काम करण्यास सज्ज होता. आणि मग तुमच्या मागे एक चांगली डिग्री तुम्ही घेऊन जेव्हा मार्केटमध्ये जाता, एक खूप चांगला स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम तुमच्याकडे असल्यामुळे तुमच्या मार्केटमध्ये पोटेन्शियल, जॉब पोटेन्शियल, करिअर ऑपॉर्च्युनिटीज खूप प्रचंड पद्धतीने वाढतात. म्हणून हा एक खूप चांगला करिअर पर्याय मॅथ्समध्ये इंटरेस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचाही विचार तुम्ही करायला पाहिजे, असं मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करेन. पुढील एक अतिशय महत्वपूर्ण कोर्स आहे, तो म्हणजे सॅप, सिस्टम ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग. अतिशय डिमांडमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये हा लागणारा अतिशय प्रोफेशनल पर्सन, यासाठी तुम्हाला हा कोर्स करायला हरकत नाही. सॅप इज अ ERP सॉफ्टवेअर. हा एक ERP सॉफ्टवेअर आहे. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग.
हे काय करतं तर कुठल्याही कंपनीचा जो काही डाटा आहे तो सेंट्रलाइज करण्याचं काम हे सॉफ्टवेअर करत असतं. त्यामुळे तुम्हाला कंपनीचा सगळा डाटा, मग अनेक वेगवेगळ्या ब्रांचेस असतील, अनेक वेगळे ऑफिसेस असतील, तर त्यांचा सर्वांचा डाटा एका ठिकाणी करण्याचं काम या सॉफ्टवेअर मार्फत केलं जातं. आणि मग तो डाटा प्रोसेस करून कंपनीसाठी वेगवेगळे डिसिजन घेणं, प्लॅनिंग करणं, बजेटिंग करणं, हे सगळं काम करणं थोडं सोपं होतं. म्हणून या सॅप प्रोफेशनलची आज मार्केटमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रचंड डिमांड आहे. अतिशय 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत विविध कोर्सेस यासाठी उपलब्ध आहेत. त्याची योग्य ती माहिती घेऊन, त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला जाऊन त्याची योग्य माहिती घेऊन तुम्हाला हा कोर्स करायला पाहिजे. सॅप, सिस्टीम ऑफ ऍप्लिकेशन्स अँड प्रोडक्ट्स इन डाटा प्रोसेसिंग. म्हणूनच सांगतोय की 6 ते 1.5 वर्षामध्ये होणारा आणि खूप चांगला जॉब देणारा हा कोर्स तुम्ही सर्वांनी करायला हरकत नाही, किंवा त्याचा विचार तर नक्कीच करायला पाहिजे. त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तिथे माहिती घेऊन, कारण की काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट तर काही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे तुम्हाला तिथे जाऊन माहिती घेणं, त्याचा सिलेबस घेऊन, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघून तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इतकं सॅप सारखा मोठा कोर्स करणं शक्य नसेल, त्यांच्यासाठी कॉम्प्युटर मधला अजून एक चांगला, थोडासा बेसिक परंतु अतिशय डिमांड मध्ये असलेला कोर्स म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. तुम्हा सर्वांचं कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज तर सर्वांचं झालेलंच असतं. त्यामध्ये MS ऑफिस जवळपास सर्वांनाच येतं, पण त्यापैकी असलेले एक एक्सेल यातलं जर मास्टर की तुम्ही केली, दॅट इज कॉल्ड एज ऍडव्हान्स एक्सेल, तर तुम्हाला याच्यासाठी सुद्धा चांगले पेज आणि चांगले स्केल तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये उपलब्ध होतात. कारण की बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांमधला डाटा, इन्फॉर्मेशन, रेकॉर्ड हे एक्सेल मध्ये केलं जातं. त्याचे फॉर्म्युलेज असतील, त्याचं समेशन असेल, की इतर अनेक त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक्सेल मध्ये करता येतात आणि चांगल्या प्रकारे त्या समराईज करून प्रेझेंटेशनसाठी सुद्धा वापरता येतात. म्हणून ऍडव्हान्स एक्सेल हा एक चांगला कोर्स, कमी फी मध्ये परंतु चांगली सॅलरी देणारा हा कोर्स तुम्हाला करायला हरकत नाही. नाशिक, पुणे, मुंबई सारख्या अनेक ठिकाणी हा कोर्स उपलब्ध होतोय. त्याचं ड्युरेशन, त्याची फीज आणि सिलेबस बघून तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायला हवं. त्या इन्स्टिट्यूटकडे असलेला डाटा, की ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्यानंतर प्लेसमेंट कशा झाल्या, स्केल काय मिळालं, याची पण माहिती तुम्हाला त्या प्रत्येक इन्स्टिट्यूट कडून दिली जाते. आणि त्याचा विचार करून तुम्ही ऍडव्हान्स एक्सेल नावाचा कोर्स सर्वांनी करायला हरकत नाही. आणि कॉम्प्युटर क्षेत्र, कारण की आजकाल आपण बघतोय कुठल्याही क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर शिवाय पर्याय नाही. सो कॉम्प्युटर लिटरसी खूप गरजेची आहे. नुसतीच लिटरसी नाही तर त्याच्यातली मास्टर की येणं, त्याच्यात आपण एखाद्या क्षेत्रात, एखाद्या विषयात मास्टर होणं खूप आवश्यक झालंय. म्हणून ऍडव्हान्स एक्सेल हा एक खूप चांगला कोर्स आणि प्रत्येक कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी करावा, हे मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करेन. सो ऍडव्हान्स एक्सेलचा विचार करा. मुलांना आता थोडंसं हटके काही कोर्सेसचा विचार करूया, की बऱ्याच मुला मुलींना रेग्युलर अकॅडमिक मध्ये इंटरेस्ट कमी होतो किंवा कमी असतो, आणि मग त्यांना आम्हाला काहीतरी वेगळं करायचं. तर तुम्ही आजकाल सर्वच मुलं मुली, यंग जनरेशन सोशल मीडियावर तर आहातच, मोबाईलवर तुम्ही आहातच. तर या सोशल मीडियाचा वापर जर तुम्ही करिअरसाठी केला, त्याच्यातून जर स्वतःचं एक उज्ज्वल भविष्य बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जर तुम्ही काहीतरी अर्निंग सुरू केलं, तर माझ्या मते खूप चांगले पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आजकाल तुम्ही सुद्धा आता हे पॉडकास्ट कुठल्या ना कुठल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरच बघता. त्यामुळे या डिजिटल प्लॅटफॉर्मला आज पर्याय उपलब्ध नाहीये. सर्व लोक आज डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहेत. मोठमोठ्या सिनेमा हॉलमधून आज पिक्चर किंवा मूवी OTT प्लॅटफॉर्मवर आले आणि आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या हातात आपण ते बघतो. ते सोशल मीडियाचा, डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आणि त्याचं महत्व आजकाल सर्वांनीच जाणून घेतलंय. मग त्यासाठी आपल्याला जर काही करता आलं किंवा त्यामध्ये आपल्याला काही करता आलं, तर माझ्या मते करिअरला एक चांगलं बूस्ट मिळू शकेल. दॅट इज कॉल्ड एज डिजिटल मार्केटिंग. याच्यामध्ये SMO म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन असेल, SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असेल, किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात, जसं गुगल रँकिंग असतं, गुगल ऑप्टिमायझेशन असतं. ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित शिकून घेतल्या, तर माझ्या मते डिजिटल मार्केटिंग अगदी आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या कॉलनीमध्ये असलेल्या एखाद्या शॉपकीपर पासून तर रिलायन्स इंडस्ट्री, टाटा इंडस्ट्री पर्यंत सर्वांनाच आज याची गरज आहे. आजकाल आपण बघतो इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर सुद्धा IIM सारख्या इन्स्टिट्यूटच्या सुद्धा जाहिराती बघायला मिळतात. म्हणजे IIM ला मुलांना ऍडमिशन घेणं अवघड आहे, पण त्या इन्स्टिट्यूट सुद्धा आज सोशल मीडियावर आपली जाहिरात करतायत आणि त्या तुमच्या आमच्या मोबाईल मार्फत आपल्या पर्सनल ऍडव्हर्टाइजमेंट करून आपल्यापर्यंत पोहोचतायत. त्या डिजिटल मार्केटिंगचं महत्व, त्याची व्याप्ती, त्याची व्हॉल्यूमचा विचार करता तुम्ही एक प्रॉपर त्याचं ट्रेनिंग घेऊन डिजिटल मार्केटिंग मध्ये पाऊल ठेवायला हरकत नाही आणि त्यामध्ये आपलं करिअर खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. अगदीच प्रत्येक छोट्यातल्या छोट्यापासून त्या मोठ्या क्लायंट पर्यंत तुम्ही याच्यामध्ये सर्व्हिस देऊ शकता.
आणि डिजिटल मार्केटिंग मार्फत त्यांचा बिझनेस ग्रो करायला मदत करू शकता. बट ऑफकोर्स क्लायंटचा बिझनेस ग्रो होतोय तर आपला बिझनेस हा ऑटोमॅटिकली ग्रो होणार आहे. सो डिजिटल मार्केटिंग याचा खूप चांगला पॉझिटिव्ह विचार तुम्ही करा, कारण की आजकाल तुम्ही सर्वच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्याचा उपयोग आपल्या करिअरसाठी करावा असं माझं तुम्हाला सजेशन असेल. त्याचप्रमाणे इव्हेंट मॅनेजमेंट ही पण एक थोडीशी ऑफबीट लाईन म्हणावी लागेल, कारण की रेग्युलर ट्रॅकमध्ये किंवा रेग्युलर अकॅडमीमध्ये हा कोर्स नाही म्हटला जात. ते एक पॅशन, आवड म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि मग त्याच्यातून करिअर तयार होत आहे. आजकाल घरातल्या प्रत्येक छोट्यापासून त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, इव्हेंटमध्ये आपल्याला कोणाची मदत लागते. बट ऑफकोर्स पहिले एकत्र कुटुंब असल्यामुळे घरातलेच मेंबर खूप असायचे, त्याच्यामुळे कामाची डिस्ट्रीब्युशन आरामशीर होऊन जायचं, आपापसातच कामं वाटले जायचे. पण आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये घरातील सभासद संख्या मर्यादित आहे, त्यामुळे जर उद्या काही कार्य निघालं तर आपल्याकडे मदतीला कोणी नसतं. म्हणून मग या इव्हेंट मॅनेजमेंट टीमचं महत्व प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे बँड बाजा बारात या मूवीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की रणवीर सिंग आणि त्याची मैत्रीण या दोघांनी मिळून तो बिझनेस त्या पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंटचा सुरू केला व किती वाढवला होता. तर आजकाल या कोर्सला प्रचंड डिमांड आहे. परंतु डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणा हे रेग्युलर अकॅडमिक कोर्सेस नसल्यामुळे नुसतंच मला हा कोर्स करायचा आहे असं सांगून तुमचे पालक कदाचित तुम्हाला परवानगी देणार नाही. त्या कोर्सची इत्थंभूत माहिती तुम्ही कलेक्ट करा. त्या कोर्सेसला कुठे माहिती मिळेल, त्याच्यासाठी कुठे कोर्स करावा लागेल, त्याच्यासाठी खर्च किती, ड्युरेशन किती, आणि मग त्यानंतर त्याला पुढे प्रॉस्पेक्ट किती आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून तुमच्या पालकांसमोर जर ते तुम्ही प्रेझेंट केलं तर माझ्या मते तुम्हाला पालकही सपोर्ट करतील आणि त्या क्षेत्रात तुम्हाला पाऊल टाकायला परवानगी देतील. म्हणून फक्त मला हा कोर्स करायचा आहे असं म्हणून जर तुम्ही गेला तर आम्ही बघतो बरेच पालकांना ते माहितीच नसतं की इव्हेंट मॅनेजमेंट काय प्रकार आहे. म्हणून मग ते पालक विद्यार्थ्यांना परवानगी देत नाही आणि मग तुम्हाला त्या कोर्समध्ये प्रवेश घेण्यात जरा अडचणी येतात. तर माझ्या मते पालकांबरोबर चर्चा करून त्यांना त्या कोर्सचं, त्या फील्डचं महत्व पटवून देण्याचं काम तुमचं असणार आहे. याचबरोबर मुलांनो, आजकाल आपण बघतोय की कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरची किंवा कुठल्याही बिझनेसची इच्छा असते की माझं प्रोडक्ट हे 7 समुद्र पार जावं, म्हणजे थोडक्यात इम्पोर्ट व्हावं किंवा एक्सपोर्ट व्हावं. म्हणजे मी जर भारतात राहत असेल तर दुसऱ्या देशातून माझ्या देशामध्ये माल आणतोय, दॅट इज इम्पोर्ट, आणि माझा माल जर दुसऱ्या देशात विकत असेल तर दॅट इज एक्सपोर्ट. त्या इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला ज्या देशामध्ये व्यवसाय करायचा आहे त्या देशाची जर लँग्वेज तुम्हाला येत असेल, जसं समजा तुम्हाला फ्रान्समध्ये माल विकायचा आहे तर फ्रेंच लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे. जर्मनीमध्ये माल विकता तर जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे. जर तुम्ही चायनामधून माल आणतात तर ठीक आहे, आपल्या देशाचं चायनाचं रिलेशन सध्या चांगले नाहीये, परंतु चायनामध्ये बरेचसे बिझनेस असे आहे की जे ग्रो करतायत आणि तुम्हाला मदत करू शकतात. जर चायनामधून माल आणायचा आहे किंवा चायनामध्ये जर माल विकायचा आहे तर चायनीज लँग्वेज येणं तुम्हाला गरजेचं आहे किंवा ती तुम्हाला खूप हेल्पफुल ठरते तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. कारण की नक्कीच आजही मी तुमच्याशी बोलताना आपल्या मदर टंग मध्ये, मातृभाषेत बोलतोय. तसंच जर तुम्ही त्या देशातल्या लोकांशी तिथल्या त्यांच्या मातृभाषेत जर बोललात तर माझ्या ते जास्त अपील होतं आणि बिझनेस करायला जरा ईज निर्माण होतो. त्याच्यामुळे ज्या देशामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय, ज्या देशामध्ये ग्रोथ दिसते आहे त्या देशाची लँग्वेज, म्हणजे एखादी फॉरेन लँग्वेज तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा रेझ्युमेमध्ये ऍड ऑन करायला तुम्हाला हरकत नाही. आजची ट्रेंडिंग मध्ये फ्रेंच, जर्मन किंवा चायनीज, रशियन ह्या लँग्वेज खूप जरा ट्रेंडिंग आहे. तर तुम्हाला ह्या लँग्वेजेसचा अभ्यास करून त्याच्यामध्ये मास्टर की करून घेणं खूप गरजेचं आहे. इव्हन त्याच्यानंतर नुसतं बिझनेससाठीच नव्हे तर आपल्या देशातले जे राजकीय लोक इतर देशांना व्हिजिट करतात त्यावेळेस ट्रान्सलेटर म्हणून त्यांना एक व्यक्ती बरोबर लागत असते. आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीला त्या देशाची भाषा येत नसेल तर ते इथून आपल्यासोबत एक ट्रान्सलेटर घेऊन जातात ज्यांना दोन्ही देशाची भाषा येते आणि मग ते कम्युनिकेशनला मदत करतात. तर ट्रान्सलेटर म्हणून सुद्धा तुम्हाला एक चांगला जॉब मिळू शकतो. सॉरी. त्याचप्रमाणे माझ्या ओळखीमध्ये एक मॅडम होत्या किंवा त्यांना 16 भाषा अवगत होत्या. त्यामुळे त्यांचं नाव आपल्या देशाच्या पीएमओ मध्ये, म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर होतं. त्या पीएमओ ऑफिसला जेव्हा इतर देशातून मेल येतात ते मेल ऍज इट इज या मॅडमला ट्रान्सफर केले जातात आणि ते परत आपल्या भाषेमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून त्यांच्याकडून घेतले जातात. तर असे अनेक करिअर ऑप्शन तुम्हाला लँग्वेज जर शिकलात तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. म्हणजे आपल्या करिअरला लँग्वेज बॅरियर येऊ नये यासाठी आपल्याला त्या विषयातलं ज्ञान, त्या भाषेचं ज्ञान, आणि नुसतं भाषेचं ज्ञान नव्हे तर त्या देशाचं थोडीशी संस्कृती, कल्चर हे सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळे थोडंसं जर तुम्ही जास्त डिटेलमध्ये अभ्यास केला तर माझ्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आहे.
बऱ्याच भाषांच्या लेवल या वेगवेगळ्या आहेत. सरासरी 6 लेवलमध्ये लँग्वेज शिकवल्या जातात. लेवल 1 टू लेवल 6 म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत या लेवल जर 6 महिन्याची एक्झाम पण होते. या फॉरेन लँग्वेज तुमच्या रेझ्युमे मध्ये जर तुम्ही ऍड ऑन केल्या तर खूप चांगलं बूस्ट तुमच्या करिअरला, तुमच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजला मिळू शकेल याचा मला ठाम विश्वास आहे. त्याचप्रमाणे आज कोडिंगचा जमाना आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज कोडिंगला अनन्यसाधारण महत्व निर्माण झालंय. तुम्ही वापरत असलेले मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा इतर गॅजेट असेल, रस्त्याने जाताना येताना बघत असलेले आपले सिग्नल्स असतील, गाडीमधले जे काही फीचर्स असतील, सगळ्यांमध्ये आजकाल कोडिंग वापरलं जातं. ती कमांड आहे, ती एक लँग्वेज आहे थ्रू विच अ ह्युमन कॅन मेक कम्युनिकेशन विथ द गॅजेट्स. सो कोडिंग इज अ लँग्वेज बेसिकली वी कॅन से लाईक दॅट. सो कोडिंग जर तुम्ही शिकलात तर अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. जसं सॉफ्टवेअर डेव्हलपर असेल, आयटी टेक्निशियन्स असतील, डेटा सायंटिस्ट असेल, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर असेल, प्रोडक्ट मॅनेजर असेल किंवा इतर अनेक ठिकाणी तुम्हाला कोडिंगमुळे दरवाजे ओपन होत आहेत, करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीचे डोअर ओपन होत आहेत. या कोडिंगवर आज तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. येणारा जमाना हा कॉम्प्युटरचा आहे. आजच आपण सगळ्या क्षेत्रात कॉम्प्युटर बघतोय, तर पुढे जाऊन तो कॉम्प्युटर, त्यात कोडिंग आणि प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स याशिवाय पर्याय राहणार नाही असं मला ठाम विश्वास आहे. म्हणून कोडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या 2 गोष्टींवर विशेष लक्ष देऊन तुम्ही हे कोर्सेस करायला पाहिजे असं मला वाटतंय. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना जर इतर काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, जसं एखाद्याचं ड्रॉइंग छान असेल किंवा क्रिएटिव्हिटी असेल, तर त्याने ग्राफिक डिझायनिंग या वेगळ्या फील्डकडे जायला हरकत नाही. त्याच्यामध्ये जर डिटेलमध्ये गेलो तर अॅनिमेशन, व्हीएफएक्स हे वेगवेगळ्या फील्ड किंवा वेगळ्या ब्रांचेस त्याच्यामध्ये आहे. तो ग्राफिक डिझायनिंग हे अपकमिंग ट्रेंड किंवा अपकमिंग करिअर म्हणता येईल. कारण की आजकाल आपण टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघत असलेले प्रत्येक जाहिरात किंवा मूवीमध्ये बघत असलेले बरेचसे सीन हे सगळे व्हीएफएक्स किंवा अॅनिमेशन मार्फत क्रिएट केले जातात. एखादं अॅनिमेटेड कॅरेक्टर तयार करणं, व्हीएफएक्स मार्फत नसलेल्या गोष्टी दाखवणं, या गोष्टी तुम्ही ग्राफिक डिझायनिंग मध्ये शिकून खूप चांगल्या प्रकारे करिअर तुम्ही याच्यात करू शकता. माझा एक विद्यार्थी आहे जो आज बॉलिवूडमध्ये काम करतोय. RRR असेल किंवा बाहुबली असेल अशा अनेक मूवीज मध्ये त्याचं व्हीएफएक्सचं काम होतं आणि मूवीच्या क्रेडिट लिस्ट मध्ये त्याला विशेष क्रेडिट पण दिलं जात आहे. सो ग्राफिक डिझायनिंग हे खूप मोठं करिअर फील्ड म्हणता येईल आपल्याला. आज कॉम्प्युटर मधलं डिटेलमध्ये जर आपण जातो आहोत तर ते तुम्हाला करायला हरकत नाही. याच्यातच एक सब फील्ड आपल्याला म्हणता येईल ज्याच्याकडे खूप कमी विद्यार्थ्यांचं लक्ष आहे, ते म्हणजे लोगो डिझायनिंग. प्रत्येक कंपनीला आपली आयडेंटिटी ही लोगो मार्फत दाखवायची असते. आपल्या डोळ्यासमोर जर 5 बांगड्यांचं चिन्ह दिसलं तर आपण लगेच म्हणतो की ती ऑडी गाडी आहे, किंवा असा टी जर दिसला तर आपण म्हणतो की टाटा कंपनी आहे, किंवा असं राऊंड मध्ये जर असा शेप दिसतो तर आपण त्याला मर्सिडीज म्हणून ओळखतोय. तर हे सगळे लोगोज आहे जे तुमची आयडेंटिटी तयार करताय, इमेज तयार करताय. त्यासाठी कंपनी आपल्या इमेजसाठी, आपल्या आयडेंटिटीसाठी लाखो रुपये त्या लोगोच्या डिझायनिंगसाठी तुम्हाला पेड करायला तयार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इंडस्ट्री सायकोलॉजी, कस्टमर सायकोलॉजी याचा विचार करून जर इंडस्ट्रीमध्ये लोगो डिझायनिंगसाठी जर स्पेशलायझेशन केलं तर माझ्या ते प्रचंड मोठं काम तुम्ही करू शकता. आताचं लेटेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं तर आपल्या भारतासाठी अभिमानास्पद असलेलं आपल्या रुपीचं चिन्ह, कारण की आपण करन्सी रुपीजचा वापरत होतो पण त्याला विशेष असं चिन्ह नव्हतं, जसं US डॉलरला किंवा पाऊंडला होतं. परंतु भारत सरकारने त्या रुपीजला एक स्पेशल चिन्ह दिलं गेलं, ते सुद्धा लोगो डिझायनिंग मार्फत केलं गेलंय. त्याला सुद्धा भारत सरकारने मोठं बक्षीस त्या लोगो डिझायनरला किंवा त्या चिन्ह डिझाईन केलं त्याला दिलं गेलं. त्यामुळे लोगो डिझायनिंग हे अतिशय सुंदर करिअर घर बसल्या तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी कुठे वेगळं जाण्याची गरज नाही. आणि आज प्रत्येक रिलायन्स पासून असेल की छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये असेल, प्रत्येकाला स्वतःचा एक लोगो, स्वतःची आयडेंटिटी, स्वतःची इमेज आवश्यक झालंय. त्यामुळे याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष जर दिलं तर त्याच्यातून छान तुम्ही अर्निंग करू शकता, करिअर करू शकता. आजकाल सगळ्याच सोशल मीडियावर, त्याच्यात इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, याच्यात हजारोने, लाखोने, करोडोने व्हिडिओज किंवा रील्स किंवा शॉर्ट्स तुम्हाला बघायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात त्या कॅरेक्टर व्यतिरिक्त त्याच्या बॅकएंडला अनेक लोक काम करत असतात, ज्याच्याशिवाय ह्या रील्स म्हणा किंवा हे व्हिडिओज पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी जी टीम लागते त्याच्यात सर्वात महत्वाची एक टीम मेंबर असतो, ते म्हणजे कंटेंट रायटर. ते कंटेंट रायटिंग म्हणून एक नवीन फील्ड आज तुमच्यासाठी ओपन झालंय या सोशल मीडियामुळे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या
आयडियालॉजीज असतील किंवा वेगवेगळ्या काही लिखाण करण्याची स्किल असेल, कला असेल, त्याने कंटेंट रायटिंगसाठी वेळ दिला आणि त्याच्यातून जर काही नवीन स्क्रिप्ट रायटिंग मध्ये आपण जर उतरू शकलो तर माझ्या मते सोशल मीडियावर तुमची प्रचंड डिमांड वाढेल आणि त्यायोगे तुम्ही एक कंटेंट रायटर म्हणून स्वतःची इमेज, स्वतःचं करिअर, स्वतःचं महत्वाची अपॉर्च्युनिटी निर्माण करू शकता. तो एक विचार तुम्हाला करायला हरकत नाही. त्यानंतर ब्लॉगिंग ह्या तुमच्या रोजच्या यूज मध्ये असणारे टर्म्स आहेत, ते नुसतं बघू नका, वापरू नका, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येतंय का? मग त्याच्यामध्ये ट्रॅव्हल ब्लॉगिंग असेल, एज्युकेशनल ब्लॉगिंग असेल, या गोष्टी जर तुम्ही करिअरसाठी वापरल्या तर माझ्या मते एक खूप चांगलं करिअर प्लस सेलिब्रिटी करिअर तुमचं तयार होऊ शकतं. कारण की तुम्ही तिथे एक सेलिब्रिटी म्हणून स्क्रीनवर जर दिसत असाल तर अर्निंग तर होतच आहे, त्याचबरोबर तुम्ही एक सेलिब्रिटी पण तयार होतात. याचा विचार तुम्हाला करायला हरकत नाही. असं खूप चांगलं करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी तुमच्या समोर हा एक ऑप्शन देतोय. त्यानंतर ज्यांना पॉलिटिक्स म्हणा की इतर कुठल्याही विषयांमध्ये खूप इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी एक चांगला ऑप्शन म्हणून जर्नलिझम हा एक ऑप्शन तुम्ही डोळ्यासमोर ठेवायला हरकत नाही. जर्नलिझम मध्ये पण 2 मीडिया, आज खरं तर 3 मीडिया आपल्याकडे आहेत. एक आहे प्रिंट मीडिया, एक आहे ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे टीव्ही, आणि तिसरं आहे डिजिटल जे आपले प्लॅटफॉर्म आहे सगळे त्याच्यावर. तर जर्नलिझमचा एक खूप चांगला ऑप्शन तुमच्याकडे आहे. प्रिंट मीडियामध्ये तुमचं नाव होतंय, पैसाही मिळतोय, परंतु जे प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल मीडिया आणि ऑडिओ व्हिज्युअल मीडिया आहे त्याच्यामध्ये पैसा, नाव प्लस सेलिब्रिटी म्हणून तुम्ही समोर येऊ शकता, जगासमोर येऊ शकता आणि खूप चांगलं करिअर जर्नलिस्ट म्हणून जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो, एक तर जर्नलिझम क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. तर त्याच्यामध्ये मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी अनेक इन्स्टिट्यूट आहेत जे तुम्हाला जर्नलिझमचे कोर्सेस उपलब्ध करून देत आहेत, किंवा काही ठिकाणी प्रायव्हेट कोर्सेस पण आहेत जे 6 महिन्यापासून ते 2 वर्ष किंवा 3 वर्षाचे कोर्सेस याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री याप्रमाणे दिले जात आहेत. तर त्याची व्यवस्थित माहिती घेऊन तुम्ही जर्नलिझम या कोर्सकडे वळायला हरकत नाही. ज्यांना त्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल त्यासाठी तुम्ही विचार करायला पाहिजे. पण सगळं करत असताना मित्रांनो आपला इंटरेस्ट पहिले जाणून घ्या. आपण इंटरेस्ट कशात घेतोय आहे? रोज आपण फक्तच वेड्यासारखे टीव्ही किंवा सोशल मीडियावर आहोत का त्याच्यात आपला काही इंटरेस्ट क्रिएट होतोय याचा एक विचार, याचा एक अनालिसिस तुम्ही स्वतःच करायला पाहिजे की ज्या योगे तुम्हाला आपल्या करिअरची दिशा सापडू शकते. कारण की ऑप्शन्स मध्ये 2 लाईन म्हटल्या जातात मुलांना. ऑप्शन्स क्रिएट्स कन्फ्युजन्स आणि दुसरं जे मी म्हणतो ऑप्शन्स गिव्स ऑपॉर्च्युनिटीज. याच्यात तुम्हाला काय होतंय ते तुम्ही बघा. अनेक ऑप्शनमध्ये तुम्ही स्वतः कन्फ्युज होत आहे की माझ्याकडे एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यातून माझा इंटरेस्ट ओळखून मी कोणत्या क्षेत्रात जावं हे तुम्ही ठरवू शकताय का, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. त्यामुळे जर्नलिझम हा अतिशय चांगला ऑप्शन तुमच्या समोर आज आहे. त्यानंतर ज्यांना भटकंती, फिरण्याची आवड आहे, वेगवेगळे देशांमध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये जाण्याची, तिथली संस्कृती ओळखण्याची, जाणून घेण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी टुरिझम हा एक चांगला ऑप्शन तुमच्या समोर आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अनेक इन्स्टिट्यूट ज्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांचे स्वतःचे पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत व काही कॉलेजेसमध्ये सुद्धा याचे कोर्सेस आहेत. 1 वर्षापासून ते 4 वर्षापर्यंत याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. तर टूर्स अँड ट्रॅव्हल याच्यामध्ये तुम्हाला अनेक देश फिरण्याची संधी मिळते. त्याचबरोबर तिथे तुम्ही स्वतःला गाईड म्हणून किंवा एस्कॉर्ट म्हणून किंवा टूर मॅनेजर म्हणून किंवा टूर ऑपरेटर म्हणून तुम्ही काम करू शकता, करिअर करू शकता. त्यामुळे टुरिझम आणि त्यातलं टुरिझम मॅनेजमेंट या 2 वेगळ्या संस्था, 2 वेगळे कोर्सेस, 2 वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज या तुमच्या समोर आहेत. त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल याच्याकडे सुद्धा पॉझिटिव्हली आणि वेगळी करिअर लाईन म्हणून तुम्हाला बघायला हरकत नाही असं मला वाटतंय. सो आपला इंटरेस्ट पुन्हा एकदा ओळखा. जर मला भटकंती आवडते, फिरायला जायला आवडतं आहे तर टूर्स अँड ट्रॅव्हल याचं करिअर म्हणून निवडा. नुसतेच फिरू नका, तर त्याच्यामध्ये करिअर करता येते का याचाही विचार करावा असं मी तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंड करेन. सो असे अनेक कोर्सेस आज तुमच्या समोर उपलब्ध आहेत, त्याचा पॉझिटिव्हली तुम्ही विचार करावा. आणि अजून काही क्षेत्र तुमच्या समोर आहेत जे पुढील प्रमाणे मी तुमच्या समोर सांगतोय, आणि या सर्वांचा पॉझिटिव्हली विचार करून आपल्यासाठी एक फर्म डिसिजन तुम्ही घ्यावं. पालकांबरोबर चर्चा करा, एक ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं त्या क्षेत्रातल्या गाईड निवडा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायला तुम्हाला हरकत नाही असं मला वाटतं. मित्रांनो, पुढील कोर्स जो मी तुमच्या समोर आणतोय तो आहे एअरलाईन इंडस्ट्रीशी रिलेटेड. ज्या मुलांना एअरलाईनचं एक अट्रॅक्शन आहे, क्रेज आहे, त्यांच्यासाठी कोर्सेस खूपच उपयुक्त मग अट्रॅक्शन पॉईंट ठरावेत असं मला वाटतं. सर्वात पहिलं आहे पायलट. ज्यांना गाड्या चालवण्यामध्ये किंवा इतर सगळ्या व्हेकल इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी पायलट हा एक विचार करावा. ज्यांना त्या क्षेत्रात जायचे
खूप हाय सॅलरी, हाय पॅकेज याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात. त्याचप्रमाणे विमानात लागणारे क्रू मेंबर असतील, एअर होस्टेस, हे सुद्धा करिअर ऑपॉर्च्युनिटीज किंवा करिअर ऑप्शन म्हणून आज उपलब्ध आहेत. मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा अजून मेट्रो सिटीजमध्ये याचे कोर्सेस घेणारे खूप चांगल्या इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 2 वर्षापर्यंतचा काही कोर्स उपलब्ध आहे, काही ठिकाणी 3 वर्षाचे कोर्सेस आहेत. तर एअर होस्टेस किंवा क्रू मेंबरसाठी विशेष ट्रेनिंग तिथे दिलं जातं व त्यांच्या इन्स्टिट्यूट मार्फतच प्लेसमेंट सुद्धा तुम्हाला दिल्या जात आहेत. ज्यांना एअर होस्टेस बनायचं त्यांनी ह्या कोर्सेसमध्ये त्याच्यामध्ये विशेष असं बेसिक क्वालिफिकेशनच्या मर्यादा नाहीये, अटी नाहीये, परंतु चांगली पर्सनॅलिटी असेल, थोडं इंग्लिश चांगलं बोलता येत असेल तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये नक्कीच पाऊल टाकायला हरकत नाही. एक चांगलं अट्रॅक्टिव्ह पॅकेज, सॅलरी तुम्हाला त्यामध्ये मिळत आहे. त्याचप्रमाणे जगभरातल्या प्रत्येक एअरपोर्ट सांभाळण्यासाठी सुद्धा ग्राउंड ऑथॉरिटी लागत असतात. त्यामध्ये एअरपोर्ट मॅनेजर पासून अनेक विविध पोस्ट तिथे उपलब्ध आहेत. तर याच्यासाठी सुद्धा काही कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ग्राउंड ऑथॉरिटी नावाची एक पोस्ट असते. त्याचा तुम्ही एक विचार करून एअरलाईन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आहे का, याचा एक विचार करा. याचा विचार करून तुम्ही त्या क्षेत्रात जायला हरकत नाही. त्यामध्ये एअरलाईनचं मॅनेजमेंट असेल किंवा स्टाफ मॅनेजमेंट असेल, एअरपोर्ट मॅनेजमेंट असेल, एअरपोर्टचं प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठी टीमची गरज असते. त्यासाठी सुद्धा खूप मोठी मॅनपॉवरची आवश्यकता असते. पण त्यासाठी आवश्यक असणारा तेवढा ट्रेन स्किल्ड पर्सन लवकर भेटत नाही. म्हणून तुम्ही त्या क्षेत्राचा जर विचार केला तर मला असं वाटतं की त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत, खूप चांगल्या सॅलरीज आणि पॅकेज त्याच्यात तुम्हाला मिळत आहेत. म्हणून तो एक विचार तुम्हाला करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. बघा, आजकाल सर्वच लोक पैसे कमवत आहेत. पैसे कमवणं त्या मनाने सोपं झालंय, परंतु कमवलेला पैसा सांभाळणं, तो वाढवणं हे खूप मोठं आणि महत्वाचं कार्य झालंय. त्यासाठी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट या लोकांची आज गरज पडते. आणि हा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट तुम्हाला गाईड करतोय की तुमच्याकडे असलेला पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा आहे आणि कोणत्या वेळेस करायचा आहे. उदाहरणार्थ शेअर मार्केट असेल, डिबेंचर्स असतील, त्यानंतर म्युच्युअल फंड असेल, बॉन्ड्स असतील, गोल्ड असेल, सिल्वर असेल, अशा कमोडिटी मार्केट असेल, अशा अनेक संधी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट जी सगळी एका ठिकाणी येते, सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली इन्व्हेस्टमेंट जेव्हा एका बॅनर खाली, एका लेजर खाली तुम्ही रेकॉर्ड करता, त्याला म्हणतात पोर्टफोलिओ. आणि या पोर्टफोलिओ मॅनेज करणारी जी व्यक्ती असते त्याला पोर्टफोलिओ मॅनेजर असं म्हणतात. आणि हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचा कोर्स किंवा त्यासाठी लागणारं नॉलेज जर तुम्ही घेतलं, ते जर मिळवलं, तर माझ्या मते खूप चांगली संधी तुम्हाला याच्यामध्ये आहे. प्रचंड, त्याला म्हणतात स्काय इज द लिमिट, असे तुम्ही करू शकता. आणि त्यामुळे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या कोर्सकडे किंवा या क्षेत्राकडे सुद्धा तुम्ही वळायला हरकत नाही. प्रचंड डिमांड याच्यामध्ये पण आहे. त्यानंतर इन्शुरन्स ऍडवायझर. आजकाल तुम्ही बघताय प्रत्येक व्यक्तीला आज कुठल्या ना कुठल्या क्षेत्राचे किंवा अनेक गोष्टींचा इन्शुरन्स लागतोय. जसं पहिले फक्त LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स आम्हाला माहिती होतं, परंतु आज तुम्ही प्रत्येक गोष्टीचं तुमच्याकडे असलेल्या मोबाईल पासून, टीव्ही पासून, गाडी असेल, पर्सनल असेल, मेडिक्लेम असेल, असे अनेक प्रकारचे इन्शुरन्स तुम्ही काढू शकताय. पण ती पॉलिसी काढावी कोणती, कोणत्या कंपनीची घ्यावी, मार्केटमध्ये या इन्शुरन्स सर्व्हिस देणाऱ्या अनेक कंपनीज आहेत. त्यात आपल्याला सुटेबल कोणती कंपनी आहे ते बघून तुम्हाला गाईड करणारी व्यक्ती कोणीतरी असावी असं जेव्हा वाटतं, त्यावेळेस हे इन्शुरन्स ऍडवायझरची गरज पडत असते. म्हणून इन्शुरन्स ऍडवायझर हा एक कोर्स किंवा हे एक क्षेत्र तुम्ही जर निवडलं तर माझ्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रचंड डिमांड आहे, खूप प्रचंड संधी मिळतात तुम्हाला. म्हणून इन्शुरन्स ऍडवायझर हा एक विचार तुम्हाला करायला हरकत नाही. व्हेंचर कॅपिटल याच्याबद्दल मला कोणीतरी विचारलं की सर व्हेंचर कॅपिटल काय? एक तर याच्यामध्ये कोर्स ऍज सच खूप मोठे उपलब्ध नाहीये, पण व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय याची बेसिक माहिती देणारे काही शॉर्ट टर्म कोर्सेस काही ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्या मार्फत तुम्ही ते कोर्स करू शकतात आणि त्याची माहिती घेऊ शकतात. परंतु तुमचा एक्सपिरियन्स इथे खूप महत्वाचा असतो. तुम्ही मिळवलेल्या ज्या कुठल्या ट्रेडिशनल किंवा रिसेंट ट्रेनच्या डिग्रीज असतील, ज्यामध्ये CA, CMA, CS किंवा MBA किंवा ऍक्च्युअल सायन्स याचा वापर करून, याचा विचार करून, याच्या माहितीच्या नॉलेजचा विचार करून, उपयोग करून तुम्ही व्हेंचर कॅपिटलिस्ट बनू शकता. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे छोटं एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर एखादं स्टार्टअप असतं ज्याला पैशांची गरज असते. त्याचा जो बिझनेस आहे दॅट इज अ व्हेंचर. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही फंडिंग करत असाल, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर यू कॅन बी कॉल्ड ॲज अ व्हेंचर कॅपिटलिस्ट, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय, इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही तिथे जाऊ शकताय. किंवा अजूनही बरेच त्याला वेगवेगळे अँगल असतात जे तुम्हाला तुमची प्रॉपर एक डिग्री मिळवल्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला जावं लागेल असं मला वाटतंय. तर मित्रांनो,
नुसते इतकेच नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक संधी, अनेक पर्याय, अनेक ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात जसे जसे तुम्ही मोठ्या शहरामध्ये, मोठ्या देशामध्ये जाताय. 3 tier 2 tier किंवा सरळ मेट्रो सिटीचा विचार करता तिथे उपलब्ध असलेले, अवेलेबल असलेले युनिव्हर्सिटीज, अवेलेबल असलेले कोर्सेस हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आज मी मागच्या 3-4 एपिसोडमध्ये तुमच्या समोर अनेक पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचा उपयोग करून, ज्याचा वापर करून म्हणजे ते तुम्ही अपना करियर निवडावा, करियर के बुलंदियों पे आप पहुंचो, ये हम कामना करते हैं. आणि त्याचा वापर करून तुम्ही लवकरच आपल्या स्वतःला साबित करावं, एक चांगलं करियर घेऊन एक उज्ज्वल भविष्य घडवावं. यासाठी व्हॉइस विस्टातर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी प्रिन्सिपल अतुल आचळे, अतुल अकाउंटन्सी क्लासेस नाशिक तर्फे तुम्हा सर्वांना उज्ज्वल भवितव्याच्या व्हॉइस विस्टाच्या टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. असेच प्रेम, असेच फीडबॅक देत राहा. लवकरच भेटूया नवीन कंटेंट, नवीन कन्सेप्ट, नवीन माहिती घेऊन याच चॅनलवर. तोपर्यंत बी लिटरेट, बी एज्युकेटेड अँड बी इन्फॉर्म्ड विथ अस. थँक्यू. टेक केअर. बाय. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.